न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। देशात सर्वाधिक लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालच्या निकालाचं चित्र आता स्पष्ट होत असून बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जीच्या टीएमसी पार्टीला मोठा धक्का बसलाय। बंगालमध्ये आता नवा इतिहास लिहिला जातोय। बंगालनं भाजपला संधी देत नव्या अध्यायाची सुरुवात केली आहे। गेली 15 वर्ष सत्तेत असलेल्या ममता दीदी यांच्या तृणमूल काँग्रेसला यंदा मतदारांनी नाकारल्याचं चित्र असून भाजप पहिल्यांदाच या ठिकाणी सत्तेत येत आहे। बीजेपीनं बंगालमध्ये बहुमताचा टप्पा ओलांडलाय। 190 पार करत भाजपच्या राज्यात मोठा विजय होताना दिसतोय। मतदारांचा हा कल म्हणजे ममता दीदींच्या राजकारणाला मोठा धक्का मानला जातोय। पहिल्या कारणाकडे पाहताना राजकीय विश्लेषकांच्या मते यंदाच्या निवडणुकीमध्ये भ्रष्टाचार हा मुद्दा कळीचा ठरला। शिक्षक भरती घोटाळ्यातील आरोपांनी टीएमसीची प्रतिमा मलिन झाली होती। ममता बॅनर्जी यांनी लक्ष्मीर भंडार आणि कन्याश्री सारख्या योजनांच्या माध्यमातून महिला मतदारांना टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याचा काही उपयोग झाला नाही। त्यामागचं कारण म्हणजे सुशिक्षित तरुणांमधील बेरोजगारीचा रोष। हा रोष सरकारमधील योजनांच्या लाभापेक्षा भारी ठरल्याचं आजपर्यंतच्या निकालाच्या कलावरून स्पष्ट होतंय। ममता दीदी या गेली 3 टर्म सत्तेत होत्या, त्यामुळे सरकारमध्ये अजूनही अपेक्षित असे विकासाचे परिणाम न दिसल्यानं मतदार नाराज होतेच। खास करून ग्रामीण भागातल्या नागरिकांचा समस्या हा मुख्य मुद्दा होता। या ठिकाणी सिंडिकेट राज आणि स्थानिक नेत्यांच्या मनमानीबद्दल वारंवार तक्रारी येत होत्या। ममता दीदी या वैयक्तिकरित्या आजही लोकप्रिय आहेत, पण त्यांच्या पक्षातल्या स्थानिक राजकारणाच्या फळी सांभाळण्याकडून मात्र त्या तक्रारीचं निवारण करणं शक्य झालं नाही, अशी ही चर्चा होती, ज्याचा फायदा भाजपनं घेतला। ममता बॅनर्जींनी त्यांच्या सत्तेच्या काळात कष्टकरी वर्गांसाठी अनेक निर्णय घेतले, पण बंगालमध्ये कोणतेही मोठे उद्योग आणि व्यवसाय आणण्यात त्यांना यश आलं नाही, ज्यामुळे रोजगाराचा प्रश्न प्रलंबित राहिला। भाजपनं त्यांच्या प्रचाराचा जोर याच बाजूने लावला। सोनार बंगला आणि औद्योगिक विकासाच्या मुद्द्यावर केलेल्या प्रचारामुळे शहर आणि निमशहरी भागातला मतदार हा भाजपच्या बाजूने गेला। टीएमसी ही कामाचा पाडा वाचतच राहिली आणि दुसरीकडे भाजपनं मतदारांना विकासाचं पर्व दाखवून बाजी मारली, असं या निकालाच्या कलांचे विश्लेषण अनेकांनी केलंय। निवडणूक आयोगाची भूमिका ही या निवडणुकीत महत्त्वाची ठरली आहे। मतदार याद्यांमधील दुरुस्ती असेल किंवा बोगस मतदारांची नावं काढून टाकल्यामुळं मतदानाची पारदर्शकता वाढली होती। टीएमसीने या सगळ्याला भाजपचं षडयंत्र म्हटलं होतं, पण निष्पक्ष मतदानामुळं मतांची टक्केवारी आणि सगळंच समीकरणं बदलली, असंही काही तज्ज्ञांनी सांगितलंय। दरम्यान आत्ताच्या कलानुसार बंगालमध्ये डावे आणि काँग्रेसचे अस्तित्व आता नावाला उरलंय, त्यामुळे टीएमसी शिवाय पर्याय कोण या प्रश्नाचं उत्तर भाजप असं मतदारांनी ठरवले। ममता बॅनर्जींना मिळणारी अल्पसंख्याक मते कायम राहिली असली तरी बहुसंख्य मतांचं मोठ्या प्रमाणावर झालेलं एकत्रीकरण आणि भूपेंदू अधिकारी यांच्यासारख्या नेत्यांनी दिलेलं आव्हान दीदींना पेलता आलेलं नाहीये, ज्याचा फटका म्हणून दीदीच्या हातून बंगाल निसटलाय। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।